नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष. होता जीवा म्हणून वाचला शिवा या एका एकेरी वाक्यानं संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचबरोबर संपूर्ण भारत हा ढवळून निघाला. हे वाक्य जरी एकेरी असलं तरी या वाक्यानं सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातील युवकांच्या मध्ये चैतन्य सळसळलं. हे वाक्य जरी एकेरी असलं तरी या वाक्यानं महाराष्ट्रातील युवक पेटून उठले आणि छत्रपती शिवरायांच्यावर प्रेम करू लागले. या एका वाक्यानं शिवाजी महाले हे अजरामर झाले. हे वाक्य इतकं प्रभावशाली होतं की महाराष्ट्र सरकारने इयत्ता 4च्या पुस्तकामध्ये या वाक्याचा उल्लेख केला आणि होता जीवा म्हणून वाचला शिवा हे बालपणी या महाराष्ट्रातील युवकांच्या मनावर कोरलं गेलं. इतकं प्रभावशाली हे वाक्य होतं. वाक्य जरी एकेरी असलं तरी अत्यंत महत्त्वाचं होतं आणि छत्रपतींचा इतिहास या एका वाक्यानं अजरामर केला. आणि आत्ताच्या काळामध्ये काही ठिकाणी एकेरी वाक्यावरून महाराष्ट्रामध्ये शाब्दिक चकमक उडत आहे. माझी सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की अशा गोष्टीकडे लक्ष न देता आपण या महाराष्ट्राचा इतिहास किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांच्या मावळ्यांचा इतिहास हा संपूर्ण भारतभर आणि त्याचबरोबर संपूर्ण जगभर कसा पोहोचेल याचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. नको त्या गोष्टीमध्ये आपला वेळ वाया न घालवता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा मावळ्यांचा इतिहास हा या जगभर आपण अजरामर करणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. त्यामुळं नको त्या गोष्टीवर वेळ वाया न घालवता आपण सर्वांनी या छत्रपती शिवरायांचा विचार महाराष्ट्रभर, भारतभर, जगभर आपण पोचवूया एवढंच या निमित्तानं सांगतो. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. धन्यवाद.